कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत, त्याची एक पद्धत आहे. या सरकारनं दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं. भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याचं आपण ठरवलंय. त्याकरता मी अलीकडेच शेतीमध्ये अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. देशातील 65% लोकसंख्या गावात राहते. गावखेडं समृद्ध झालं पाहिजे असं आमचं धोरण असल्याचं गडकरी म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आहेत. यावेळी 37 गावांमधील 19,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदान केंद्राची फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यावरती आता आयोगानं भाष्य केलं. राहुल गांधींनी केलेली मतदान केंद्राच्या फुटेजची मागणी अत्यंत तार्किक वाटत असली तरी ती प्रत्यक्षात मतदारांच्या गोपनीयतेची आणि सुरक्षेसंबंधी काळजीचं उल्लंघन करणारी आहे असं आयोगानं म्हटलं. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 0% व्याजानं 10,000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देणारी योजना मुंबई जिल्हा बँकेनं जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेची आहे. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरनं महाराष्ट्रात राजकारण पेटलेलं असताना इयत्ता 1 ते 5वी साठीच्या हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं छापण्याचे आदेशच अजून निघालेले नाहीत. हिंदी पाठ्यपुस्तकांच्या कच्च्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही. शासनाकडून याचे निर्देश आल्यानंतरच पुस्तकांची छपाई केली जाईल अशी माहिती समोर येते. 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं पण सरकार आणू शकलो नाही. मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितला. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी अतिशय दिलखुलास पद्धतीनं कविता आणि गाणी सादर केली. अजित पवारांनी राज्याचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाच्या चरणी आमदार अमोल मिटकरींनी घातलं. आता काय राजकीय उलथापालथ होईल ती पांडुरंगाची सुमर्जी असं मिटकरी म्हणाले. मुंबई जिल्हा बँकेचा संचालकपदाचा पदभार स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत असून कामगार विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दलालाची नेमणूक केली आहे. दलालांमार्फत गोरगरिबांची लूट सुरू आहे असा आरोप माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली. खेडच्या पूरपरिस्थितीवरनं राजकारण पेटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसेच्या प्रति सभागृहात गोंधळ बघायला मिळाला. हिंदी भाषेच्या सक्तीवरनं प्रतिनगरसेवक आक्रमक झाले. प्रतिनगरसेवकांकडून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आला. भाजपचे बंडखोर नेते दिलीप भोईर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. अलिबागमध्ये शक्ती प्रदर्शन करत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विमानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकातील गंभीर त्रुटींवरती बोट ठेवत 3 अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश डीजीसीएनं दिले. डीजीसीएनं 20 जून रोजी हा आदेश जारी केला. त्याबाबत एअर इंडियानं आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. आधार पडताळणी फेल झाली म्हणून शिक्षकांनाच फेल करण्याची अफलातून संच मान्यता शालेय शिक्षण विभागानं आणली आहे. त्यामुळे ज्यांचं या विषयाशी देणं घेणं नाही अशा शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. राज्यात विविध योजनांमध्ये बसवलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या 5,65,000वरती पोहोचली आहे. तर आणखी 5 लाख सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. सौर कृषी पंपांच्या बिघाडाबाबत येणाऱ्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी काम सुरू करण्यात आलंय. त्याकरता शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाईन तक्रार करता येईल. तासिका तत्वावरती 5 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या आयटीआय निर्देशक आणि आयटीआय सीटीआय पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना कायम करावं असे आदेश व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. त्यामुळे आयटीआयच्या शिल्पकाम विभागातील 1400 निदेशकांना दिलासा मिळालाय. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल
महाविद्यालयातील इंटर्न्सच्या विद्यावेतनात वाढ व्हावी अशी मागणी येत्या काही वर्षांपासून विद्यार्थी करत होते. अखेर यावर्षी सरकारनं पदवी आणि पदव्युत्तर फिजिओथेरपीच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा आंतरवासिता कालावधीत विद्यावेतन दिलं जाणार आहे. होम प्लॅटफॉर्मच्या निर्मितीपासूनच बदलापूरकरांना तारेवरची कसरत करावी लागते. स्थानकावरती छप्पर नसल्यामुळे मुसळधार पावसात हातात छत्री घेऊन गाडीची वाट बघावी लागते. इतकंच नव्हे तर ऐन गर्दीमध्ये छत्री हातात घेऊन चढ उतार करत जीवाचे हाल बदलापूरकरांना करावे लागतात. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामुळे रस्ते वाहतूक आणि पीएमपीएमएलच्या बसगाड्या बंद असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोनं प्रवास केला. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्गावर 3,19,066 प्रवाशांनी प्रवास केला. मात्र अचानक वाढलेल्या प्रवाशांमुळे नियोजन करताना मेट्रो प्रशासनाची दमछाक झाली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानीपेठ नानापेठसह सोलापूर मार्गातील वाहतुकीसाठी काही मार्ग बंद असतील. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागलंय. अजित पवारांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभं केलंय. तर शरद पवारांच्या पक्षाकडनं बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आलेत. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. माळेगाव कार्यक्षेत्रातील 37 गावातील 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निळकंठेश्वर, सहकार बचाव, बळीराजा आणि कष्टकरी शेतकरी पॅनलमध्ये ही चौरंगी लढत होतीये. सर्वांकडून आपल्या विजयाचा दावा केला जातोय. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर ही दृश्य आजच्या मतदान प्रक्रियेची. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी. 20 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. चौरंगी लढत या साखर कारखान्यासाठी होते. 37 गावातील 19,700 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्वतः अजित पवार हे उमेदवार आहेत आणि सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यावेळची ही दृश्य. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरासोबतच पाटण तालुक्यात देखील अद्याप दमदार पाऊस कोसळतोय. धरणांतर्गत विभागातून सध्या सरासरी 25,324 क्युसेक पाण्याची आवक होते. त्यापैकी धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून वीज निर्मिती करून 1,050 क्युसेक पाणी कोयनात सोडण्यात येतं. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे दरवर्षी मे आणि जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणं 37% भरली आहेत. राज्यात 138 मोठी धरणं असून त्यामध्ये आजच्या घडीला 36.88% जलसाठा आहे. गेल्या वर्षी तो केवळ 17.07% होता. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण 75%हून अधिक भरलंय. प्रशासनानं पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 21,600 क्युसेक इतका विसर्ग सोडलाय. धाराशिवच्या वाशीमध्ये पवनचक्कीचा मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट करत थेट गृहमंत्र्यांनाच प्रश्न विचारला. धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 दिवसांनंतरही बियाणं उगवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट आलंय. गोवा बनावटीच्या विनापरवाना दारू वाहतुकीवरती सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 55,75,000ची दारू जप्त केली आहे. तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 25 लाखांच्या किमतीचे टेम्पो देखील जप्त केलेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल झालंय. धरणात आता 31.93% जलसाठा आहे. तर मागील वर्षी याच दिवशी फक्त 4.96% जलसाठा शिल्लक होता.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या भावात वाढ झाल्यामुळे केळीच्या व्यापारामध्ये मंदीचं सावट निर्माण झालंय। रावेर बाजार समितीमध्ये 1975 ते 2175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचल्यामुळे अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवरती त्याचा मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव शिवारात महावितरणाचा हलगर्जीपणा बघायला मिळतोय। महावितरणच्या वीज वाहक तारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, मात्र निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा झालेला बघायला मिळतोय। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे। विभागातील 376 गावं आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे। तेलाच्या गाड्या किराणा व्यवसायात दामदुप्पट नफा कमावण्याचं स्वप्न पिग्मी एजंटनं चौघांना दाखवत 65 लाखांचा गंडा घातला। दोन्ही दाम्पत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांकडून या बंटी बबलीचा शोध सुरू आहे। चिपळूणजवळच्या कामथे येथे मुंबई गोवा महामार्गावरती प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीत सोडणारे टँकर नागरिकांनी पकडलेत। 2 टँकर्स रंगेहात पकडण्यात यश आलं। या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली। अॅनेस्थेशियाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवती पदपथाच्या अनावश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण होईपर्यंत 22 जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीनं देण्यात आली आहे। सध्या रायगडमध्ये ज्या विषयावरून वाद सुरू आहे त्यासाठी खासदारांनी मन मोठं करावं, मग पुढे कसं मन मोठं करायचं हे आम्ही बघू, असं म्हणत भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना सल्ला दिला। तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। हडपसर दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोरमध्ये असणार आहे। लाखो वारकरी विठुनामाचा गजर करत अवघड दिवेघाट पार करतायत। पालखी मार्गावरती आज रांगोळ्या साकारल्या जात आहेत। पुणेकरांकडनं ज्या पद्धतीनं परवाच्या दिवशी दोन्ही पालख्यांचं स्वागत पुण्यामध्ये करण्यात आलं, आता या दोन्ही पालख्यांना आज निरोप दिला जातोय पुणे शहरातनं। संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यातून निरोप घेऊन पुढे प्रस्थान करणार आहे पंढरपूरच्या दिशेनं। तर आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव दिवेघाटातनं आपल्या सोबत आहेत। सुरेश, दिवेघाटाचा हा अवघड चढण ही पार करत आज सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतील। काय वातावरण आता दिवेघाटातलं आहे, सुरुवात झाली आहे का? पहाटपासूनच दिवेघाटातून जे वारकरी आहेत ते अवघड असलेला हा दिवेघाट जवळपास 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते अंतर काटून आता पंढरीच्या दिशेनं पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना मोठी लागलेली आहे। मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि दिवेघाटामध्ये यावर्षी जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे पूर्णतः जी हिरवळ आहे ती हिरवळ देखील या ठिकाणी दाटलेली आहे। त्याचबरोबर जे काही भगवे झेंडे आहेत, टाळ मृदंग आणि जो विठ्ठल नामाचा जयघोष आहे त्यामुळे हा जो दिवेघाट आहे हा आता दुमदुमून निघालेला आहे। माऊलीची पालखी येण्यासाठी जरी वेळ असला तरी त्या अगोदरच्या ज्या दिंड्या आहेत त्या पहाटपासून जे वारकरी आहेत ते पहाटपासून वारकरी हा दिवेघाट सर करतात। विशेष आपण जर बघितलं तर ऊन वारा पाऊस याचा कसलाही विचार न करता हे सगळे जे वारकरी आहेत अवघड असलेला तसं पाहिलं तर दिवेघाट चढणं हे दिव्यच आहे, मात्र तरी देखील विठ्ठलाचं नाम मुखामध्ये असताना हे सगळे वारकरी सोबत असतात। त्यामुळे या दिवेघाटामध्ये चढण करत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह कायम असतो। माझ्यासोबत काही वारकरी देखील आहेत, त्यांना देखील आपण विचारायचा प्रयत्न करू की अवघड असलेला दिवेघाट यामध्ये आपण जर बघितलं तर वयाचं कुठलं बंधन नाही। 60-60, 70-70 वर्षाच्या आजी देखील हा दिवेघाट चढतायत। आजी, कसं वाटलं दिवेघाट चढताना आणि आता कशा पद्धतीनं तुम्हाला हे होतंय? छान वाटलं दिवेघाट करताना, वारी पांडुरंगाची वारी अतिशय छान वाटली। किती वर्षापासून तुम्ही पायवारी करता? 2-3 वर्ष झाली मी वारी करतो। 2-3 वर्ष। दिवेघाटामध्ये काय वेगळं पण वाटतं यावर्षी? आणि आता जर बघितलं तर सगळे वारकरी एवढा सगळा थकवा आहे, चढण आहे, तरी देखील थकवा वाटतो का? असा सोहळा कधीच आला नाही, थकवा वाटत नाही काही। थकवा वाटत नाही। तरुण देखील आहेत, काय नेमक्या भावना आहे तुमच्या दिवेघाट चढताना? घामाघूम झाला? चांगलं वाटतं, आनंद वाटतो, एकदम भारी वाटतं दिवेघाट चढताना। काही पाय बी दुखत नाही, काही नाही, आनंद पदमाने चालवतो आम्ही।
नामस्मरण केल्यानंतर थकवा जाणवत नाही कुठला? अजिबात थकवा जात नाही. स्वर्गीय आनंद मिळतो, खूप मोठा आनंद मिळतो. फार मोठा आनंद मिळतो. म्हणजे एकंदरीत जर वारकऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर बघितलं तर एवढा दिवे घाटाची चढण चढल्यानंतर सुद्धा जो उत्साह आहे, जो आनंद आहे, तो खूप मोठ्या प्रमाणातला आनंद आहे आणि तो आनंद उपभोगत हे वारकरी आता पुढच्या मुक्कामासाठी जात आहेत. माऊलीचा आजचा जो मुक्काम आहे तो सासवड या ठिकाणी आहे. मात्र प्रत्येक वारकरी माऊलींच्या सोबत चालत असताना विठू नामाचा जयघोष करत आहे आणि त्याच आनंदामध्ये हा देवीघाट देखील पार करतोय. श्वेता. बिलकुल सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. आणि आपण या संपूर्ण वारी मार्गातले हे सगळं वातावरण, हा अनुभव जाणून घेणार आहोत. सध्या हे सगळे वारकरी पुण्यातून निघालेले आहेत. ते आता सासवडपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करेल, त्या मार्गक्रमण करेल आणि तिकडे तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यातून लोणी काळभोरकडे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावरती एसटीचा भीषण अपघात झाला. यात जवळपास 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला धडकल्यामुळे अपघात झाला. नांदेड हैदराबाद महामार्गावरती एका ट्रकला भीषण आग लागली. ट्रकचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. त्यानंतर ट्रकला अचानक आग लागली भीषण आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. सांगलीमध्ये एका पडक्या घरात एक मानवी सांगाडा आढळलाय. गावभागमधील पाटील गल्ली या ठिकाणी असलेल्या पडक्या चौगुले वाड्यात हा मानवी सांगाडा सापडला. हा मृतदेह कुणाचा याचा तपास पोलीस करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड एसटी आगारात 5 नव्या बसगाड्यांचा ताफा सेवेत दाखल करण्यात आलाय. याचा लोकार्पण सोहळा राज्याचे मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. आई वडील कर्नाटकात कोळसा तयार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या मुलांना तांड्यावरती घरकामासाठी ठेवण्यात आले. याची माहिती मिळताच 15 बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. समाजसेवा, समर्पण आणि सहवास यांचं प्रतीक ठरलेला आनंदवन 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतंय. दरम्यान हे वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेत पुस्तक दिंडी आणि वृक्ष दिंडी काढण्यात आली. दरम्यान कडूस इथल्या दिंडीतील वारकऱ्यांनी शाळेत भजन कीर्तनाचा कार्यक्रम केला. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील येवलीतील महिलांनी अवैध विक्रीसाठी आलेली दारू पकडली. दारू विकणाऱ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. दारू विक्रीला आळा घातला नाही तर उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पुढील 6 दिवस बंद असेल. पाटण तालुक्यात वाजेगाव आणि शिरळ या दरम्यान पर्यायी रस्ते वाहून गेल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. श्री संत सोपान काका महाराजांच्या पालखीचे मानाचे अश्व खंडेरायाच्या दर्शनासाठी आले. यावेळी मार्तंड देवस्थानच्या वतीनं भंडारा वाहून पूजा करण्यात आली. अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. साईबाबांच्या शिर्डीतून सुद्धा पायी पालखी आणि दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. साईबाबा पालखी सोहळ्याचं हे 19वं वर्ष आहे. दरम्यान राहता इथे आज पालखीचा पहिला मुक्काम असेल. राजस्थानहून कमी दरात रासायनिक खतं आणून त्याची नामांकित कंपन्यांच्या बॅगमधून बनावट खत विक्री करणाऱ्या दिनेश चव्हाण विरोधात वाशिमच्या मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही. गाझा आणि इराणमध्ये इस्रायलकडून होत असलेल्या विध्वंसावरती भारतानं बाळगलेलं मौन म्हणजे आपल्या मूल्यांशी केलेली प्रतारणा आहे अशी टीका काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी केली. पॅलेस्टाईनबाबत भारताची यापूर्वीच भूमिका तत्वनिष्ठ होती. तिचा केंद्र सरकारनं त्याग केलाय असंही त्या म्हणाल्या. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून 3 मौलवींची नावं पुढे केली आहेत. मात्र या तिघांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या शर्यतीत खामेनी यांच्या मुलाचा समावेश नाही हे यातून स्पष्ट झालंय. इस्रायलनं पुन्हा एकदा इराणवरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तेहरानचे किमान 3 वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलंय. तर एका अणुशास्त्रज्ञाचा देखील मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.
इराण इस्रायलमधील संघर्ष पेटला. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अविवमध्ये हाहाकार माजलाय. तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणी सेनेच्या 3 कमांडरचा मृत्यू झाला. इराण इस्फहान आण्विक तळावरती हल्ला केल्याचा व्हिडिओ इस्रायलनं जारी केलाय. प्रत्युत्तरात इराणनं इस्रायलच्या हैफा शहराला लक्ष्य केलं. इराण इस्रायल युद्धादरम्यान इस्रायली सेनेनं मोठा दावा केला. इराणच्या 3 F-14 विमानांना पाडल्याचा दावा इस्रायलनं केलाय. इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांनी मोठा निर्णय घेतलाय. सर्वोच्च नेते खामेनी 3 उत्तराधिकाऱ्यांची निवड केली आहे. खामेनींचा मुलगा मोज्तबा मात्र या शर्यतीतून बाहेर पडलाय.